नमस्कार, साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कैरीची भाजी। चला तर आपल्याला कैरीची भाजी बनवायची आहे। तर पहिले साहित्य बघूया। मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आणि पुसून ठेवलेली आहे। आणि आपल्याला कैरीची भाजी बनवायची आहे ना, तर मी मठाची डाळ घालून करणार आहे। मठाची डाळ मी 15 ते 20 मिनिटांपूर्वीच भिजत घालून ठेवलेली आहे। एक छोटी वाटीभर डाळ घेतलेली आणि त्याला लागणारे साहित्य बघूया। तेल घेतले, हिरवी मिरची घेतलेली आहे कापून, कढीपत्ता घेतलाय फोडणीसाठी, मोहरी घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, हिंग घेतलेलं आहे, हळद आहे थोडीशी, लाल तिखट घेतलेलं आहे, चवीसाठी मीठ आहे आणि एक छोटा बारीक कांदा कापून घेतलेला आहे। आपल्याला कैरीची भाजी बनवायची आहे। तर पहिले आपण हे कैरीचं देठ काढून घेऊ आणि कैरीची साल आहे ना मी काढून घेणार आहे, कारण की कैरीची साल ही जाडसर असते। तर साल काढून घ्यायची आणि आपल्याला कैरी ही कापून नाही घ्यायची आहे, किसून आणि त्याची भाजी बनवायची। तर मी आता ही सर्व कैरी अशी शिलून घेणार आहे। चला आता कैरी पण आता पूर्ण त्याची साल काढून झाली कैरीची। आता अशी किसणी घेतलेली आहे मी आणि या किसणीवर मी कैरी किसून घेणार आहे। जरा वेगळ्या पद्धतीची कैरीची भाजी करते, तर ट्राय करून बघा तुम्ही पण कशी लागते। अशी किसून घेतली ना तर कैरी लवकर शिजते आणि डाळ आणि कैरी खायला खूप छान लागते। हे बघा आपली कैरी पण किसून घेतलेली आहे। तर एवढा किस निघालेला आहे त्या कैरीचा। आता मी गॅस चालू करते। गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आता पॅन गरम होत आलेला आहे थोडासा, तर त्याच्यात मी आता थोडासा मोठा चमचाभर तेल टाकते। चला आता तेल पण गरम झालेलं आहे। आता पहिले फोडणीसाठी मोहरी टाकायची। मोहरी आपल्याला ही पहिले तेलामध्ये तडतडू द्यावी लागते चांगली। मोहरी आपली तळली आहे। आता मी जिरं टाकते, थोडासा हिंग, आता एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला, हा कांदा पण आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे। एक हिरवी मिरची कापलेली बारीक ती पण टाकून घेणार आहे आणि मी लसूण टेचून आणि मरून टाकणार आहे। मी लसूण मी सांगितलं नाही, लसूण टेचून घेणार आहे मी। आता आपल्याला हा कांदा जरासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा पण आपला लालसर झालेला आहे। आता याच्यात हळद टाकून घ्यायची आहे। ही थोडीशी धना पावडर आहे, छोट्या चमचाभर धना पावडर घेतली, धना पावडर पण टाकायची। आता हे थोडंसं कसं आहे, मसाले त्यांचा कच्चापणा जाण्यासाठी तेलामध्ये थोडंसं परतून घ्यावं लागतं। आता हे लाल तिखट घेतलेले आहे, लाल तिखट पण आपल्याला परतून घ्यायचे। आता मसाले पण आपले तेलात तळले गेले आहेत। आता मी याच्यात पाणी घालणार आहे। पाणी मी गरम करून घेतलेलं आहे। चला तर आता ही पाण्याला उकळी आलेली मी पाणी टाकलेलं आहे। आता डाळ आपल्याला ही मठाची डाळ याच्यामध्ये शिजून घ्यायची। तर पहिले आपण डाळ टाकून घेऊ आणि मी हे पाणी गरम करून घेतलेलं आहे। कसं आपली डाळ पण पटकन शिजायला पाहिजे, तर गरम पाणी करून टाकायचं। आता ही डाळ शिजायला टाकलेली आहे मी। आता झाकून देणार आहे 5 मिनिटांसाठी, कारण की आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे। चला तर आपण 5 मिनिटं म्हटलं तर झाकून ठेवू असं, पण मीठ आणि लसूण राहिलेलं आहे, तर साधारण 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आता हे झाकून उघडते मी, थोडंसं चवीनुसार मीठ टाकून देते त्याच्यात। आणि हा लसूण मी टेचून घेतलेला आहे, लसूण टेचून टाकायचं वरून। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे पुन्हा झाकून देते। आपली ही डाळ चांगली शिजली का 5 मिनिटांनी, तर पुन्हा आपण मग कैरी टाकू त्याच्यात। चला तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढून पाहू। हे बघा आपली डाळ पण चांगली शिजलेली आहे। आता आपण याच्यात कैरी घालून घेऊया, किसलेली कैरी। बघा आपली कैरी पण टाकून झालेली आहे। आता ही कैरी पण आपल्याला शिजून घ्यायची आहे। आता पुन्हा ही मी 5 मिनिटांसाठी झाकून देणार आहे। आता 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढतो। चला तर आता 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण आपली भाजी शिजली का नाही पाहू। हे बघा झाले आहेत ना आता
5 मिनिट आता ही कैरी पण शिजून गेली आणि भाजीला पण बघा किती छान कलर पण आला आहे आणि अशी घट्टसर पण झाली। आता ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा ज्वारीची भाकरी नाचणीच्या भाकरीसोबत खूप छान लागते। तर अशी भाजी तुम्ही पण करून बघा। आपण चटणी ठेचा लोणचं तर करून खातो, पण अशी कैरीची पातळ भाजी करून खा आणि भातासोबत तो खूपच छान लागते। भाताशेने असं तोंडाला पाणी येतं, ही भाजी केव्हा खावा केव्हा नाही। अशी भाजी तुम्ही पण करून बघा, कैरीची खूप छान झाली आहे। चला तर आपली ही कैरीची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे। तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा। धन्यवाद।